ताजं ताजं म्हणून सांगतो, कारण मी आत्ताच म्हणजे 18 वर्षानंतर मी माझ्या मुलांना घेऊन गेलो कोकणात आणि तेव्हा एस टीने जायचो, आता ट्रेनने जातोय. खिडकीतून बाहेर बघायचो सौंदर्य, आता तर ट्रेनमध्ये अख्खा डबा दिला ज्यात तुम्ही वरतून बाजूने अख्खं बघू शकता. मी कोकण आहे तसं पण आणखीन डेव्हलप झालं आहे. आणि मी काय आंबे खाण्यापासून, चोरण्यापासून, फणस कापण्यापासून, आमच्या खळ्यात खळ्यात म्हणजे जी पडवी असते त्यात खळ्यात आई अशी कापानी बरका असे दोन्ही फणस असे असा एक देठ खेचला की अख्खा फणस ओपन होतो आणि तो खात बसायचं असतं. कुरळे पकडायचो मी, मासे पकडायचो मी, विटी दांडू खेळायचो मी, खाजखुदली टाकायचो आम्ही. अरे खूप साऱ्या गोष्टी केल्यात. मी आत्ता गेलो तर माझी एक शाळा होती, त्यात बालवाडीत गेलो मी. 6 महिन्यानंतर मुंबईला आलो. तर अजूनही कोकण तसंच आहे. ते चिऱ्याची घरं, लाल माती, त्यामुळे मजा येते. सो म्हणजे मला खूप केळवली, राजापूर, खारेपाटण, माझं गाव केळवली आणि माझ्या गावाची वाडी जी सिद्धार्थवाडी त्याला माझं नाव आहे. म्हणजे मी जे म्हणजे असं म्हणतात की मी जेव्हा आईच्या पोटात होतो तेव्हा ठरलं होतं की वाडीचं नाव झालं तर जर रामचंद्राला मुलगा झाला त्याचं नाव सिद्धार्थ ठेवूया. तर ते वाडीचं नाव मी आता फोटो पण टाकला होतो की यार वाडीचं आहे. सो ते कोकण माझ्या जवळ आहे आणि नाटकाच्या प्रयोगांच्या दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक वेळेला कोकणात जायला मिळतं. आणि आताही ती ऊब आहे अजूनही. म्हणजे बघ हॉटेल झालेत, रस्ते सॉलिड झाले सगळं, पण एकदा तो गावचा रस्ता धरलास ना भाई की जी जी